नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचंय। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा गडचिरोली हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा 2 राहील। गडचिरोली हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा महाराष्ट्राच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिणेला बघा कर्नाटक राज्य हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं ते राज्य आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे। बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या एका राज्याची इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, अरुणाचल प्रदेश या राज्याची विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, मेघालय या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे। बघा मेघालय या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मेघालय या राज्याची राजधानी म्हणजेच शिलाँग ही मेघालय या राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा 5 बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये। बघा माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, तर माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर नेपाळ या देशामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, तराईचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी विस्तारला। बघा तराईचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने विस्तारलेला आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, तराईचा प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तो प्रामुख्याने विस्तारलेला आहे। प्रश्न क्रमांक बघा 7 बघा, भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे। बघा भारतामधली सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गंगा ही नदी भारतामधली सर्वात जास्त लांबीची ती नदी आहे। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये। बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामधला तो प्रदेश आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 विद्यार्थी मित्रांनो, कलहरी हा वाळवंटी प्रदेश विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिका याच्यामधला तो या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं। बघा राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे। बघा कलम 80 विद्यार्थी मित्रांनो हे राज्यसभा यांच्या संबंधीचे ते कलम आहे। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो। बघा भारतामध्ये बघा केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंतप्रधान हे केंद्रीय कॅबिनेटच्या ठिकाणी अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, केशवसूत असे पुढीलपैकी कोणत्या कवीला म्हणतात। बघा केशवसूत असे खालीलपैकी कोणत्या कवीला म्हणतात। बघा विद्यार्थी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, कृष्णाजी केशव दामले या कवीला विद्यार्थी मित्रांनो केशवसूत असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12 बघा, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। बघा केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील केदारनाथ हे ज्योतिर्लिंग विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये ते एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणते बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा आणि ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील गोवा हे राज्य विद्यार्थी भारतामधलं सर्वात या ठिकाणी क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेलं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील 20 मार्च या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक चिमणी दिवस असतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा 4501 ते 6000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती सदस्यसंख्या असते बघा 4501 ते 6000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 विद्यार्थी 13 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा ग्रामसेवक हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो। ग्रामसेवक हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील ग्रामसेवक हा वर्ग 4चा या ठिकाणी तो कर्मचारी असतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राज्य निवडणूक आयोग बघा राज्य निवडणूक आयोग बघा राज्य निवडणूक आयोगाचे बघा आयुक्त जे असतात विद्यार्थी मित्रांनो यांची नेमणूक खालीलपैकी कोण बघा राज्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल हे करीत असतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या बघा कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील कापूस संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो अकोला या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सार्क संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा सार्क संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो काठमांडू नेपाळ या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेच्या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं बघा कुष्ठरोगावर बघा प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील डॅप्सोन हे औषध विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोगावरचं ते प्रभावी औषध आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोने या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील हे या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बघा 1 राहील त्यांना बेट असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा 3 बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढीलपैकी काय हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात त्यांना उत्क्रांती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा 4 बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे बघा अंग धरणे बघा विद्यार्थी बाबा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अंग धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा अंग धरणे बघा अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे बघा अडकिता हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे। तर अडकिता हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दासबोध बघा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील संत रामदास महाराजांनी मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ लिहिलेले ग्रंथ आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा त्याला या शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे। बघा या ठिकाणी शब्द आहे बघा त्याला तर त्याला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत त्याला बघा त्याला या शब्दाची जात म्हणजेच सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मी कादंबरी वाचत होतो बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी कादंबरी वाचत होतो।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा विद्यार्थी, बघा विद्यार्थी हा शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा या ठिकाणी बघा विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा या ठिकाणी बघा उदाहरण आहे विद्यार्थी। बघा स्वरसंधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखायची आहे। बघा या ठिकाणी गायीने या ठिकाणी बघा अधोरेखित शब्द आहे म्हणजे ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय ने एशी। बघा ने एशी हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा प्रतिवर्ष हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी उदाहरण आहे बघा प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी समास आहे। बघा अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा कोल्हापूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा कोल्हापूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोल्हापूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो पंचगंगा नदीच्या काठावर आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ते थंड हवेचं ठिकाण आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या बघा काटेपूर्णा आणि बघा काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत। बघा काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या विद्यार्थी मित्रांनो पूर्णा नदीच्या त्या उपनद्या आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही सर्व शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत। तर ही सर्व शहरे विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी खालीलपैकी कोणत्या कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी म्हणजेच बघा या ठिकाणी बघा सगळ्यात उत्तरेकडे म्हणजे दमनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा सलमान रश्दी मिडनाईट चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा एशियन बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जोकरा बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, जकार्ता इंडोनेशिया देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पंचायत राज बघा पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी बघा पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते। बघा पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो राजस्थान राज्य भारतामधलं पंचायत राज स्वीकारणारं भारतामधलं पहिलं राज्य होते आणि महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज स्वीकारणारे ते महाराष्ट्र हे भारतामधलं 9व्या क्रमांकाचं राज्य होते। बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण बघा महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण शिफारस करणारी समिती खालीलपैकी कोणती समिती होती। बघा आणि ऑप्शन क्रमांक 4 राहील, वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारसी केली होती। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचं लेखन खालील बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली। बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1664 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बक्सारची लढाई ही झाली होती। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व बघा बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व हे केले होते।
बघा या ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील बेगम हजरत महल यांनी लखनौ या ठिकाणी त्यांनी नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राणीगंज बघा राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राणीगंज बघा राणीगंज विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामधलं दगडी कोळसा क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील महाबळेश्वर जिल्हा 17 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोलार ही सोन्याची खाण बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुतीकोरीन हे भारतामधलं बघा एक पूर्व किनाऱ्यावरचं बंदर आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये तुतीकोरीन हे भारतामधलं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तुतीकोरीन हे भारतामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये ते एक प्रमुख बंदर आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तिहार जेल हे दिल्ली या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर असे म्हणतात मुक्त बंदर बघा मुक्त बंदर म्हणजे या ठिकाणी बघा कांडला हे बघा कांडला हे बंदर विद्यार्थी मित्रांनो मुक्त बंदर आहे तर कांडला हे बंदर गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे पुढीलपैकी कोणत्या भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा सर्वाधिक जिल्हे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न बघा ऊस लागवडीचं बघा ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऊस लागवडी क्षेत्र सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक ऊस लागवडीचं क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा आगरतळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी बघा आगरतळा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आगरतळा बघा आगरतळा विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरा या राज्याची ती राजधानी त्रिपुरा। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढील बघा भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती आहे बघा भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा सर्वाधिक पाऊस असलेले बघा मोसिनराम हे ठिकाण बघा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले मोसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मोसिनराम हे ठिकाण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मोसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स हे पुस्तक खालीलपैकी बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजी यांचं ते पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अज्ञातवासी हे टोपण नाव खाली बघा अज्ञातवासी हे टोपण नाव विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी बघा अज्ञातवासी विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील दिनकर गंगाधर केळकर त्यांचा अज्ञातवासी या ठिकाणी टोपण नाव आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये ते होत असते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मतदान करण्याची पात्रता बघा 21 वरून 18 वर्ष पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने केली बघा मतदान करण्याची बघा वयाची पात्रता 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 61व्या घटनादुरुस्तीने विद्यार्थी मित्रांनो ही पात्रता या ठिकाणी केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत कर्तव्य बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता मूलभूत कर्तव्य बघा सन 1976 मध्ये विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढे लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढील बघा लोखंड या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणते बघा लोखंड बघा लोखंडाची बघा या ठिकाणी Fe या ठिकाणी लोखंड या मूलद्रव्य या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी सर्वात हलका धातू बघा सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे
बघा सर्वात हलका धातू या ठिकाणी बघा लिथियम या ठिकाणी सर्वात या ठिकाणी हलका तो धातू आहे। प्रश्न क्रमांक बघा प्रभाकर नावाचं साप्ताहिक खालीलपैकी बघा प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक प्रभाकर। बघा प्रभाकर विद्यार्थी भाऊ महाजनांनी प्रभाकर या नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं या ठिकाणी मासिक आहे। प्रश्न क्रमांक बघा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालील बघा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? जेव्हा माणूस जागा होतो बघा गोदावरी परुळेकर या पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी काय होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव म्हणजे यशवंत हे त्यांच्या दत्तक पुत्रांचे नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे विद्यार्थी मित्र रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? खालीलपैकी कोणत्या रक्तपेशीमुळे बघा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मलेरिया रोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो। प्रश्न क्रमांक पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला होता? 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो राज्यपालांना या ठिकाणी अधिकार असतो। प्रश्न क्रमांक पुढचा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम पुढील भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? कलम 52 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा गीतांजली हे पुस्तक गीतांजली या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली या नावाचं पुस्तक विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 51 स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देतं। सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो 15,000 प्रश्न तुम्हाला असेच 15,000 प्रश्न चालू घडामोडी सराव पेपर तुम्हाला या ठिकाणी सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच या ठिकाणी पाठवले जाते। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।